नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, जे कोणी विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत असतील त्यांच्यासाठी खुशखबरी अशी निघाली आहे. ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. तर बघा, की मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त 4 नवीन लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ही स्टेशन असणार असून त्यासाठीचे 279 नवीन नियमित पदांच्या निर्मितीसाठी आणि त्यासाठीच आवश्यक असणारे निधीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता ते 219 जागा आहेत, तर कोणत्या पदासाठी किती आहेत आणि मध्य रेल्वेच्या हद्दीतील जर बघितलं आपण तर लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील भाईंदर ही 4 नवीन पोलीस ठाणे आता अस्तित्वात येणार आहेत. त्यामध्ये ह्या जागा तुम्हाला दिसून येतील. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून व्हिडिओला जे आहे तुम्ही संपूर्ण बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे तुम्हाला 3 मार्च 2025 या तारखेला जे जाहीर करण्यात आलेलं आहे. यामध्ये दिलेलं आहे की पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या हद्दीत लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ व भाईंदर या 4 लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या निर्मितीस व त्यासाठी एकूण 279 पदाची निर्मिती करण्यास व त्यासाठी येणाऱ्या आवृत्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत बघा ही जी मंजुरी आहे ती मिळालेली आहे. आता यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे मी तुम्हाला खाली दाखवतो, चला. तर बघा, तुम्हाला आता इथे क्लिअरली दिसून येणार की सर्वात आधी जर पॉईंट दिलेला आहे की लोकमान्य टिळक टर्मिनस पोलीस ठाणेकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील जो आहे तुम्हाला खालीलप्रमाणे दिसून येणार. याची आपण संपूर्ण माहिती बघूया. सर्वात आधी जर बघितलं आपण पदनाम तुम्हाला दिसून येणार, त्यानंतर वेतन श्रेणी किती आहे, कोणत्या पोस्टला किती मिळते यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा कोणत्या पोस्टकरिता किती मंजूर पदसंख्या झालेली आहे यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आवृत्ती खर्च किती लागलेला आहे, अनावर्ती खर्च किती लागलेला आहे, यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला दिसून आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण पोलीस निरीक्षक याची टोटल जी जागा आहे तुम्हाला एक दिसून येणार. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1 जागा, पोलीस उपनिरीक्षक 4 जागा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 जागा आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं आपण ना तर पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई याचे जे पोलीस हवालदारच्या 40 जागा, पोलीस शिपाईच्या जे 50 जागा अशा प्रकारे तुम्हाला दिसून येतील आणि टोटल जी जागा आहे तुम्हाला 101 दिसून येतील, जे की लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणेकरिता हे या ज्या संपूर्ण जागा आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यासोबत आता आपण आसनगाव पोलीस ठाणेकरिता किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. तर बघा इथं दिलेलं आहे की आसनगाव पोलीस ठाणेकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील तुम्हाला इथे दिसून येणार. तसेच सेम जर बघितलं तुम्ही पोलीस निरीक्षकसाठी 1 जागा आहेत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी 1 जागा, पोलीस उपनिरीक्षकसाठी 2 जागा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी 4 जागा आणि पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई जर बघितलं तुम्ही पोलीस हवालदारासाठी जर 20 जागा तुम्हाला दिसून येतील, पोलीस शिपाईसाठी 30 जागा, टोटलची जागा तुम्हाला 58 दिसून येतील. तुम्हाला इथे क्लिअरली वेतन श्रेणी पण दिसून येणार आहे. तुम्ही शांततेने बघू शकता. ही संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. टेलिग्रामला तुम्ही अजून जॉइन झाले नसाल तर जॉइन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत राहील. आणि बघा अंबरनाथ पोलीस ठाणेकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील तुम्हाला इथे दिसून येणार. ज्यामध्ये जर बघितलं आपण पोलीस निरीक्षकसाठी 1 जागा आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी 1 जागा, पोलीस उपनिरीक्षकसाठी 1 जागा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी 3 जागा आणि पोलीस हवालदारसाठी ज्या 20 जागा आणि पोलीस शिपाईसाठी 25 जागा, टोटल जी जागा आहे तुम्हाला 51 दिसून येतील. त्यासोबतच बघा सर्वात शेवटचा जो आहे भाईंदर पोलीस ठाणेकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील जो आहे यामध्ये बघूया आपण की किती मंजूर पदसंख्या झालेल्या आहेत. सर्वात आधी जर बघितलं आपण पोलीस निरीक्षक याच्या 1 जागा आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक 1 जागा, पोलीस उपनिरीक्षक 1 जागा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 6 जागा. त्यानंतर बघा पोलीस हवालदार ज्या आहे 30 जागा आणि पोलीस शिपाईच्या 30 जागा, टोटल करून ज्या 69 जागा ज्या तुम्हाला भाईंदर ठाणेकरिता मंजूर करण्यात आलेल्या आहे. तर अशा प्रकारच्या ज्या आहे तुम्हाला हे जागा दिसून येतील. याची संपूर्ण माहिती जेव्हा येणार तेव्हा मी लगेच तुम्हाला जे आहे माझ्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेलच. म्हणून जे कोणी विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत आहे त्यांनी लवकरात लवकर तयारीला लागून जा. कारण की भरतीची ॲड तुमची केव्हा पण येऊ शकते आणि या पण भरती जी आहे तुम्हाला लवकरात लवकर दिसून येणार. म्हणून तयारीला लागले नसाल तर लागून जा. आणखी याच्याबद्दल काही जर माहिती मला मिळाली तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेलच. आणि ही PDF जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. तुम्ही संपूर्ण जी आहे ही PDF तुम्ही शांततेत बघू शकता. अशी ही आजची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.